कोकणातील भाविक भक्तगण हे अत्यंत श्रद्धाळू, निसर्गप्रेमी आणि समृद्ध परंपरा जपणारे आहेत. तेथील भक्ती संस्कृती ही स्थानिक देवस्थाने आणि उत्सवांमध्ये खोलवर रुजलेली आहे. कोकणातील देव म्हटले की डोळ्यासमोर येतात विविध पाषाणात आकाराला आलेले मूर्तींच्या विविध रचना, स्वयंभू आकार, कुठे 2 हातांचे, 4 हातांचे, घोड्यावर बसलेले, हातात शस्त्र असलेले, वेगवेगळ्या रूपात भक्त आपल्या देवाला शोधत असतो. आणि या प्रथम परंपरा आपल्याला तळ कोकणात अधिकच पाहावयास मिळतात. या तळ कोकणच्या भूमीत स्थानपन्न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण शिवापूर गावातील श्री भैरव जोगेश्वरी देवीचं मंदिर. या मंदिरात पोहोचल्यावर भैरव जोगेश्वरी देवाच्या दर्शनाने मन एकदम प्रफुल्लित होऊन जातं. शांतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, भक्तांवर नेहमीच कृपेची छाया ठेवणाऱ्या भैरव जोगेश्वरी देवाचा महिमा खूपच अगाध आहे. आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या शिवापूर गावातील श्री भैरव जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार, पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश स्थापना महासोहळा. शांत आणि समृद्ध शिवापूर गावाला आहे जणू निसर्गाचा साक्षात्कार. आई भैरव जोगेश्वरीच्या आशीर्वादाने सुख वाहते अपार. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन हे गाव आजही मनात बाळगते आदर. मनोहर आणि मन संतोष जुळे भाऊ जणू गावचे भक्कम राखणदार. कलशारोहण आणि मूर्ती स्थापनेचा दिमागदार सोहळा जमला भक्तांचा महापूर. आनंदाला उधाण आले ग्रामस्थांच्या मनोभावे, चालला भक्तीचा जागर. शिवापूर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातलं एक रमणीय गाव आहे. हे गाव निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे आणि येथील शांत व हिरवेगार वातावरण पर्यटकांनाही आकर्षित करते. दत्तभूमी माणगाव मार्गावरून जाताना मनाला वेधून घेणारा हा गाव, निसर्गाच्या सानिध्यातलं एक सुखी समाधानी गाव म्हणजे शिवापूर. जाणकारांच्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचे तिथे 42 दिवस वास्तव्य असल्यामुळे या गावाला शिवापूर असे नाव पडले असावे. माणगाव बाजारपेठेपासून सुमारे 28 किलोमीटर तर तालुक्यापासूनचे ठिकाण 40 किलोमीटर अशा अंतरावर हे गाव वसलेले आहे. या गावातील लोकांना मुख्य बाजारपेठ म्हणून माणगाव येथे ये-जा करावी लागते. अशा या ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या शिवापूर गावाची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीत पसरलेली आहे. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गाव म्हणजे निसर्गरम्य संपन्न भूमीच म्हणायला हवे. हा गाव भौगोलिक दृष्ट्या तसेच आर्थिक दृष्ट्याही संपन्न असून या पंचक्रोशीत हा गाव शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत देवस्थानांमध्ये सुरू असलेल्या प्रथा आणि गावात जपल्या जाणाऱ्या रूढी परंपरा या सर्वांचा वेध घेताना असं लक्षात येतं की गेली 1000 वर्षे या गावाने या प्रथा परंपरा तेवढ्याच निष्ठेने जपल्या आहेत. श्री भैरव जोगेश्वरीच्या प्राचीन कथेकडे डोकावताना रूढी परंपरांची माहिती गावकरी देतात. 5 वाड्यांचे हे गाव असून 350 एवढी लोकसंख्या असलेले प्रशस्त असे हे गाव आहे. गावातील भैरव जोगेश्वरीचे मंदिर गडकरीवाडी येथे स्थित असून हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असून इतिहासात त्याची नोंद आहे. गावाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेला मनोहर मनसंतोष गड अजूनही गावाची शान वाढवत डौलत उभा आहे. दरवर्षी परंपरेनुसार गावात शिव उत्सव मोठ्या उत्साहात गडकरी बांधव एकत्र येत साजरा करतात. या गडामुळेच या गावात पर्यटन दृष्ट्या नावलौकिक प्राप्त झाला आहे. गावामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, सुस्थितीत असणारे रस्ते तसेच आंबा, काजू, नारळ, पोपळी, फणस तसेच भातशेती, नाचणे अशा प्रकारची शेती असून हा गाव कृषी संपन्न असून गावात बारमाही शेतीप्रधान व आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्याचं चित्र पाहावयास मिळतं. हा गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखला जातो.
गावातील बहुतांश लोकवर्ग व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, शिक्षक वर्ग तसेच उच्च पदस्थ असलेले लोकवर्ग याच गावात स्थित आहे. सह्याद्रीच्या कुशीतून कर्ली नदीचा उगम असून मंदिराच्या उजव्या बाजूस उत्तर दिशेस ही नदी प्रवाहित होते. नदीच्या दोन्ही बाजूंना शेती व ग्रामस्थांना पाण्याचा पुरवठा होतो. गावाच्या मध्यभागी असलेले भैरव जोगेश्वरीच्या दरबारात विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भक्तांची असलेली गर्दी लक्ष वेधून घेते. मंदिरात येताना पावित्र्य अत्यंत काटेकोरपणे पाळले जाते. देवाला साकडे घालण्याची परंपरा, तिच्याशी संवाद साधण्याची भाषा ही वेगळी आहे. माहेर वाशिणी या देवाला भेटल्याशिवाय कधीही त्या पुढे जात नाही. मंदिर परिसरात कोणालाही मद्यप्राशन करून व धूम्रपान करून जाता येत नाही, तशी इथे सक्त मनाई आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाने प्रथा परंपरा सांभाळल्या. या परिसरात शांततेला अधिक महत्त्व दिले जाते. देवीला मनोभावे वंदन करून आपली इच्छा, नवस, गाऱ्हाणी देवासमोर मांडली जातात. मंदिरालगत असणारी झाडे, नारळ, काजूच्या बागा ह्या डोळ्यांना अधिकच भाळून जातात. भैरव जोगेश्वरी दैतेच्या रक्षणासाठी भक्तांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असतो. भक्तांनी कुठूनही साथ घालावी आणि त्यांच्या मदतीला ते धावून जात नाही असे कधीही होत नाही. असा या देवाचा महिमा आणि अनुभूती खूपच प्रचलित अशी आहे. गावाच्या मध्यभागी उभे असलेले श्री भैरव जोगेश्वरीचे मंदिर गडकरी बांधव यांनी एकत्र येऊन स्थापन केले. त्यानंतर अखिल 300 गडकरी बांधव यांनी एकत्र येत साधारणतः 5 वर्षापूर्वी नवीन मंदिर बांधण्याचा संकल्प केला. यामध्ये शिबापूर, गोठवेवाडी, उपवडे, साकिर्डी, वसुली, अंजिवडे, कितवडे, धनगर मवळा, वेसारडे, पारपोली, खेडगे, पुळास, चाफेली, महादेवाचे किरवडे, कांदुळी, आंबेगाव, आतिवडे, आंबाडे हा 300 गडकरी समाज शिबापूर येथील स्थित असलेला कालांतराने अन्य गावांमध्ये विखुरलेला असला तरी या गडकरी समाजाने एकत्र येत नवीन मंदिर उभं करण्यासाठी आर्थिक स्वखुशीने मदत केली. तर स्थानिक गडकरी समाजाने स्वखुशीने आपलं एक मासिक उत्पन्न नवीन मंदिर उभारणीसाठी दिले. साधारणतः एप्रिल 26 अखेरीस भैरव जोगेश्वरी मंदिर उभारणीचे काम पूर्ण झाले आणि समस्त गडकरी बांधवांचं मंदिर उभारण्याचं स्वप्न पूर्णत्वास आलं. श्री भैरव जोगेश्वरीचे पाषाण हे कृष्णशिळा स्वरूपात असून मंदिरात पूजा करण्याचा मान हा गोसावी यांच्याकडे आहे. येथील मंदिरातील प्रशासन व्यवस्था शिवकालीन स्वरूपाची असून सरनोबत आणि नाईक आणि 5 मानकरी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती यांच्या अधिपत्याखाली व्यवस्थापन केले जाते. भैरव जोगेश्वरीचे पूर्वीचे मंदिर हे लाकडी, कौलारू, हेमाडपंथीय स्वरूपाचे होते. या मंदिरामध्ये स्थापत्यशास्त्राचा आधार घेऊन पूर्वीचा मंदिराचा मूळ आकार, स्वरूप, रचना यात काही आधुनिक स्वरूपाचे बदल करून नवीन मंदिर उभारण्यात आले. या नवीन मंदिराची रचना ही मुख्य गर्भगृह, अहेर लागून सभा मंडप आहे. मंदिराच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा, तुळशी वृंदावन आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्रीदेव भैरव जोगेश्वरी ही दगडी पाषाणी मूर्ती आहे. 2 फूट 1 इंच उंचीच्या अखंड शिळेपासून महिरपीसह अत्यंत कुशलतेने कलाकुसरीचे काम करून मूर्ती साकारलेली आहे. भैरव जोगेश्वरी देवाची मूर्ती ही चतुर्भुजा स्वरूपाची असून मूर्तीच्या उजव्या हातात खंजीर, डमरू तर डाव्या हातात त्रिशूळ, अमृताची वाटी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला भैरववस निराकारी पाषाणी मूर्ती, श्रीदेव पूर्वीचा चाळा, श्रीदेव 12चा पूर्वज, श्रीदेव 12ची नीत आणि परिवार देवता आहे. आगळ्या वेगळ्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेमुळे हे देवस्थान दशकृषीत विशेष लोकप्रिय झाले आहे. मंदिरातील सर्व उत्सव सर्व अखिल
सर्व गडकरी मिळून सर्व धार्मिक उत्सव पार पडत असतात. यातूनच गावचे गावपण आजही जपले गेले आहे. श्रीदेव भैरव जोगेश्वरी दुर्जनांचा व दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणारी, सर्वांच्या दुःखाचे निवारण करणारे व सर्वांना पावणारी, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी अशी हिची ख्याती संपूर्ण पंचकृषीत पसरलेली आहे. श्रीदेव भैरव जोगेश्वरी दुर्जनांचा व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारी, सर्वांच्या दुःखाचे निवारण करणारी व सर्वांना पावणारी, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी अशी हिची ख्याती संपूर्ण पंचकृषीत पसरलेली आहे. या मंदिरामध्ये वर्षभर अनेक सण उत्सव साजरे होत असतात. त्यामध्ये मंदिरातील धार्मिक उत्सवाच्या वेळी देवीची पालखी प्रदक्षिणा होत असते. गावातील साजरे होणारे सण म्हणजे गुढीपाडवा, 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती, त्याचप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती, 11 मे शिव उत्सव हे 2025 पर्यंत. यापुढे 10 मे मंदिर वर्धापन दिन व शिव उत्सव एकत्र साजरा केला जातो. आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, गौरी पूजन, घटस्थापना, नवरात्री, दुर्गा पूजन, दसरा, दीपावली, तुलसी विवाह, मकर संक्रांती, महाशिवरात्री, होळी असे नाना विविध सण उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात गुण्या गोविंदाने गडकरी बांधव या ठिकाणी एकत्र साजरे करतात. यामध्ये गावातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिवोत्सव मोठ्या थाटात केला जातो. तो या ठिकाणी प्रचलित आहे. अनेक शिवभक्त यावेळी हजेरी लावतात. या कालावधीत मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ अखिल 300 गडकरी लोकसहभागातून नियोजन व आर्थिक नियोजनातून रूढी परंपरा तशाच चालू ठेवत देवस्थानामध्ये होणारे उत्सव थाटात अगदी भावपूर्ण वातावरणात पार पडले जातात. या दिवशी सकाळी अभिषेक करून त्यानंतर देवीला आभूषणांनी सजवले जाते. त्यानंतर देवीची मानाची ओटी भरली जाते. भाविकांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम तिथपासून सुरू होतो. या मंदिरात 12ही महिने देवीची पूजा अर्चा होत असते. गेल्या अनेक वर्षीच्या प्रतीक्षेनंतर गडकरी बांधवांचे स्वप्न पूर्ण झालं आहे आणि त्याच ठिकाणी एक भव्य दिव्य नूतन मंदिर उभारले. त्या प्रित्यर्थ दिनांक 8 मे ते 10 मे 2026 रोजी श्रीदेव भैरव जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार, पुन्हा प्राणप्रतिष्ठापना व शिखर कलश स्थापना 3 दिवसीय सोहळा भावपूर्ण वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये पहिल्या दिवशी वैशाख कृष्ण षष्ठी शुक्रवार दिनांक 8 मे 2026 सकाळी 8 ते 8:30 वाजता प्रायश्चित्त विधी, सकाळी 8:30 ते 9 वाजता गाऱ्हाणे, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यावचन, नांदी श्रद्धा, आचार्यवरण, सकाळी 9 ते 12:30 वाजता आचार्य कर्म, स्थल प्राकार शुद्धी, ब्रह्मादी मंडळ, मुख्य देवता स्थापना, भैरवादी देवतांची पूजा, चालना विधी, अंगभूत होम, तत्वोत्तारण, चालना विधी, बलिदान, पूर्णाहुती, सकाळी 12:30 ते 1:30 वाजता शांती होम, गंगापूजन, सवाद्य गंगेचे आगमन, देवतांचा जलाधिवास, दुपारी 1:30 ते 3:30 वाजता नैवेद्य, महाप्रसाद, संध्याकाळी 3:30 ते 6:30 वाजता ग्रामस्थ व गडकरी बांधव यांची सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम पार पडला जातो. संध्याकाळी 6:30 ते 8 वाजता कीर्तन, हरिभक्त पारायण श्री मनोज प्रभाकर खोचरे घावनळे, कुडाळ. रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राची लोकधारा. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 9 मे 2026 सकाळी 8 ते 9 वाजता मंगलाचरण, शांतीपाठ, आचार्यक्रम, प्राकार शुद्धी, सकाळी 9 ते 11 वाजता वास्तुमंडळ, ब्रह्मादी मंडळ, मुख्य देवता स्थापना व पूजन, अग्निस्थापना, ग्रहमंडळ स्थापना व पूजन, देवतांचा स्थानविधी, सकाळी 11 ते 1 वाजता देवतांचा शय्याधिवास, वास्तुयजन, ग्रहयजन, पर्याय होम, दुपारी 1 ते 1:30 वाजता वास्तुपूजन स्थापना, दुपारी 1:30 ते 3:30 वाजता नैवेद्य, महाप्रसाद, संध्याकाळी 3:30 ते 6:30 वाजता ग्रामस्थांची व गडकरी बांधव यांची सुश्राव्य भजने, संध्याकाळी 6 ते 7:30 वाजता हरिपाठ, 7:30 ते 8:15 वाजता श्री संतोष
राणीबुवा वाडोस यांचे सुश्राव्य भजनाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला. सायंकाळी 8:15 ते 9 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. रात्री 9 ते 11:30 वाजता कैलासवासी स्वतः मालक बाबी कळिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा ट्रिक सीन युक्त नाट्यप्रयोग जोगुलांबा अर्थात कालसर्प भैरवी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक 10 मे 2026 शिवप्रतिमा पूजन 8:15 वाजता सकाळी करण्यात आला. 8 ते 12:15 वाजता प्रातस्मरण, शांतीपाठ, प्राकारशुद्धी, अवाहित देवतांचे पूजन, मूर्तीचे मधुपर्क पूजन, आज्ञार्चन, तत्वहोम, शिखर कलश पूजन पूर्वक प्रतिष्ठा, युपस्थापन, बलिदान सकाळी 12:15 ते 1:30 वाजता, देवता स्थिर प्रतिष्ठापना, महापूजा, पूर्णाहुती, अवभृत स्नान, आचार्यादी ऋत्विज पूजन, श्रेयोदान, दक्षिणा प्रदान, पुरोहित संभावना दुपारी 1:30 ते 2 वाजता नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, आशीर्वाद, दुपारी 2 ते 4 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 8 वाजता ग्रामस्थ गडकरी बांधव यांचे सुश्राव्य भजने, रात्री 8 ते 10 वाजता सत्कार समारंभ, रात्री 10 वाजता ऐतिहासिक 2 अंकी नाटक व्यंकोची वाघ यांचे नाटक असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. असा हा 3 दिवसीय महासोहळा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या 3ही दिवशी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून निघाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यात कोणत्याही अडचणी उद्भवल्या नाही. संपूर्ण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सोहळ्यासाठी पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून मंडप व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सगळीकडे आनंदाचे व प्रसन्न वातावरण होते. असंख्य माहेरवाशिनींनी देखील या सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली. भैरव जोगेश्वरी देवीचा जयघोष करत वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीसह अपाल वृद्ध, तरुण, महिला वर्ग या सर्वांनीच मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उत्सवातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या परंपरा जाणून घेण्यासाठी तसेच सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिल्ह्यातून परजिल्ह्यातून भाविक भक्तगण देखील मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अशा या भैरव जोगेश्वरी मंदिराचा 3 दिवसीय उत्सव थाटात पार पडताना गडकरी यांच्या सहमतीने एकोप्याने हा सोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला. नमस्कार. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या शिवापूर गावात आज हा जीर्णोद्धार सोहळा श्रीदेव भैरव जोगेश्वरी मंदिर आणि या मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा आज संपन्न झाला. हा सोहळा संपन्न करण्यासाठी आमच्या तमाम 300 गडकरी बांधवांनी, इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी सर्वांनी मेहनतीने प्रयत्न केले आणि या प्रयत्नाचं फळ म्हणून आजचा हा सोहळा, हा जीर्णोद्धार सोहळा, हा पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होण्यासाठी सर्वांचे हातभार लागले आणि त्यांच्या या सर्वांच्या योगदानातून हा भव्य असा सोहळा सर्वांच्या समोर नजरेस आला. आणि अशा प्रकारचा कधी न सर्वांनी हा न भूतो न भविष्यती असा हा सोहळा संपन्न झालेला आहे. जवळजवळ 5 वर्षापूर्वी सर्व गडकरी बांधवांनी एक मनात संकल्प केला की आपल्या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करायचा. त्यासाठी सर्वांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि एक असा संकल्प केला की आपण हा संकल्प तडीस नेऊया. आणि या संकल्प तडीस नेण्यासाठी अखिल 300 गडकरी बांधव, स्थानिक बांधव, आमचे गडकरी चाकरमानी या सर्वांनी एकजुटीने एक दिलानं काम केलं आणि असं आमच्या जवळजवळ 121 घरं आहेत या गडकरी बांधवांची आणि त्या सर्वांनी एकत्रित योगदान दिलं. आपली काही मासिक पगाराची काही रक्कम आहे ती यामध्ये जमा केली आणि या सर्वांनी मिळून हे भव्य दिव्य असं मंदिर साकार केलेलं आहे. अन्य कुठल्या राजकीय पक्षाची मदत न घेता या सर्वांनी हा संकल्प केला आणि सर्वांनी आपले योगदान दिलं आणि हे भव्य मंदिर या पंचक्रोशीतही किंवा दशक्रोशीतही नसेल असं एक भव्य मंदिर सर्वांनी हे साकार केलेलं आहे. याचा आम्हाला कमिटी म्हणून आम्ही कमिटी, आमचे हे कमिटीचे सचिव आहेत, मी खजिनदार आहे
मी संतोष शेडगे खजिनदार आणि आमचे हे सदस्य अन्य कमिटी मेंबर आहेत, ते कामात थोडेसे व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित जरी नसले तरी सर्वांनी यासाठी एक दिलानं योगदान दिलेलं आहे आणि हा अभूतपूर्व सोहळा या सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्नातून एक दिलानं काम केल्यामुळे हा भव्य दिव्य हे मंदिर उभं झालं, त्याचा हा सोहळा संपन्न झालेला आहे. आणि या सर्व मी तमाम 300 गडकरी बांधव यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा संकल्प केला आणि हा संकल्प तडीस नेला. त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे. मंदिर कमिटी त्याचबरोबर आमचे मानकरी 300 गडकरी बांधव यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर अनेक देणगीदाराने आम्हाला मदत केलेली आहे. आजूबाजूच्या आमचे ते गडकरी बांधव त्यांनी मदत केलेली आहे आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानं आपलं हे भव्य दिव्य मंदिर हे साकार झालेलं आहे. याचा आम्हाला सारखा अभिमान वाटतो. अखिल 300 गडकरी बांधवांची एकजूट त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा पद्धतीनं हा सोहळा सतत 8, 9 आणि 10 मे रोजी 3 दिवस हा संपन्न झालेला आहे. त्यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. सर्वांनी एक सर्वांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. आम्ही जवळजवळ 6 वर्षापूर्वी जे जुनी वास्तू होती ती थोडीशी भिन्न झालेली. त्यानंतर आम्ही गावकरी गडकरी बांधव एकत्र येऊन संकल्प केला की हे जीर्ण झालेलं मंदिर रिपेअर न करता आपण याची भव्यदिव्य वास्तू निर्माण करूया. आणि सगळ्यांचे एकजुटीने आज हा सोहळा, आज हे इमारत पाहत आहात तर ती सगळ्यांची एकजुटी झाली. त्यासाठी आमच्या गावातील सर्व गडकरी बांधव, पंचकोटी गडकरी बांधव, मित्रपरिवार आणि माहेरवासिनी तसेच बाहेरच्या गावचे शिमदाडी वगैरे या सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. आणि या भव्यदिव्य असा कार्यक्रम न भूतो न भविष्यती याची डोळा आम्हाला पाहायला मिळाला. आणि आज 3 दिवस 8, 9 आणि 10 पूर्ण सकाळपासून रात्री जवळजवळ 3 वाजेपर्यंत 3 दिवसाचा आमचा एकदम बिझी शेड्यूल आहे. आणि त्याप्रमाणे सर्व आजूबाजूच्या परिसरात सर्व गडकरी बांधव, मित्रपरिवार या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आणि लाख मुलाचं सहकार्य केलं. तर सर्व बंधू भगिनी गडकरी बांधवांचे आणि सर्व दात्यांचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी रामचंद्र राऊळ, राहणार सांगली, तालुका सावंतवाडी या सोलापूर गावचा जावई. गेले 3 दिवस हा 8, 9 आणि 10 मे 2026 भैरव जोगेश्वरी या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि शिखर कळस हा समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे. आज सकाळपासून अगदी भाविक लोक मोठ्या श्रद्धेनं या देवीच्या चरणी, या देवतेच्या चरणी नतमस्तक होताना मी पाहतोय. आणि संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. खूप सुंदर अशा प्रकारच्या मंदिराचा जो संकल्प या जवळपास 300 गडकरी बांधवांनी जो संकल्प मनी धारण केला होता, तो संकल्प कुठेतरी मंदिर सुशोभित आणि सुंदर बनवून तो संकल्प पूर्णत्वास आणलेला आहे. खरोखरच मंदिर पाहिल्यानंतर प्रत्येकाला पुन्हा या मंदिराकडे यावंसं वाटतं आणि नवसाला पावणाऱ्या देवता अशा प्रकारची या देवतेची ख्याती आहे. मलाही खूप समाधान वाटतं. प्राजक्ता रमेश गुंजाळ, ही माहेरवाशीण आहे. इथे आता 8, 9, 10 3 दिवस कार्यक्रम चालू आहे. त्यासाठी मी साक्षीदार आहे आणि मी खूप हिंदे चालले आणि जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखं झालं आहे. कारण हा जो कार्यक्रम चालू झालेला आहे तो आता 3 दिवस झालेला आहे. खूप छान पद्धतीने नियोजनबद्ध ती प्लॅनिंग खूप सुंदर आहे आणि खूप छान झालेलं आहे. माता ग्रामदेवता जोगेश्वरी, आपत्ती तुनी घोर भक्तांना तारी, शीतल कृपा दृष्टी हेची चंद्रापरी, उचंबळूनी येती भक्तीच्या लहरी. खरोखरच शिवापूर गावचे श्रद्धास्थान असलेल्या
श्री भैरव जोगेश्वरी मंदिराला दरवर्षी भाविक भक्त भेट देण्यासाठी अगदी आवर्जून येत असतात. भक्तांवर कोणतेही संकट येऊ द्या, देवाला हाक मारली की सारी संकटे बाजूला होतात, असे गडकरी सांगतात. जेवढा मनोभावे नमस्कार तेवढी त्याची प्रचिती अधिक, असे या स्थळाचा अनुभव लोकांनी सांगितला आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त इथे आल्यावर नतमस्तक होतातच. संकटात सापडलेल्या आपल्या भक्ताला भैरव जोगेश्वरी नेहमीच आत्मविश्वास देण्याचे आणि संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा देखील देत असते. या देवीची प्रचिती जाणून असंख्य भाविकांचा लोट इथे कायम पाहावयास मिळतो. प्रत्येक भाविकांनी इथे अवश्य भेट द्यावी, ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविनय प्रार्थना.